नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं आता उचललेली आहेत. मुख्य अभियंत्यांसह तिघांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता AR पाटील आणि उपमुख्य अभियंता SF काकुळते यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. पूल विभागाचे मुख्य अभियंता SO कोरी आणि उपमुख्य अभियंता RB तारे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार असल्याची माहिती मिळते. पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या JD देसाई या कन्सल्टंटला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळून झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून त्याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची तातडीची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. तसंच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च देखील सरकारकडून करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सीएसएमटी पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. भाजपा नेते गिरीश महाजन, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. शरद पवारांनी सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून सरकारवर टीका केली आहे. बुलेट ट्रेनवर 1.25 लाख कोटींचा खर्च करण्यात येतो आहे. बुलेट ट्रेनवर एवढा खर्च करण्याऐवजी मुंबईतली मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानकं सुधारा, असा सल्ला पवारांनी दिलेला आहे. रेल्वे स्थानकांपासून सर्व सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असंही पवारांनी यावेळेला म्हटलं. सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर शिवसेना संवेदनाहीन पद्धतीनं वागत असल्याची टीका जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. शिवसेना या दुर्घटनेपेक्षा प्रचाराला जास्त महत्त्व देत असल्याचंही यावेळेला जयंत पाटील यांनी म्हटलं. महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळतायत. ऑडिट होऊनही जर पूल पडत असतील तर अधिकारी नेमकी कसली तपासणी करतायत? या अपघाताला पालिका आयुक्तच जबाबदार आहेत, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेली आहे. सीएसएमटी दुर्घटनेमध्ये जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सरकार प्रवाशांनाच दोषी ठरवतंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. दुर्घटनेतल्या मृतांना 25 लाख आणि जखमींना 15 लाखांचं अर्थसहाय्य देण्यात यावं, अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. मुंबईतल्या पूल दुर्घटनेनंतर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका होऊ लागलेली आहे. आमदार नितेश राणे यांनी या निमित्तानं शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गुंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा, असा टोला लगावलाय. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका केलेली आहे. पेंग्विन गुंजारत बसण्यापेक्षा आणि नाईट लाईफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. मात्र स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुलाच्या दुरुस्तीची गरज असताना देखील दुरुस्ती केली नसल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याचा दावा रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष गुप्ता यांनी केलेला आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनेमध्ये पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं असतानाही दुरुस्ती झाली नव्हती. मुंबईमध्ये असे अनेक पूल आहेत ज्यांचं ऑडिट केलेलं असून काम मात्र केलं गेलं नाही, असं IIT एक्सपर्ट रवी मांद्रेकर यांनी म्हटलेलं आहे. सीएसएमटी बाहेरील पूल दुर्घटनेचं CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. दुर्घटना घडल्यानंतर
सैरभैर झालेले आणि गोंधळलेले प्रवासी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत। या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झालेले आहेत, तर रेल्वे आणि पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। मुंबईमध्ये सतत अनेक पूल दुर्घटना समोर येत आहेत, मात्र तरी देखील धोकादायक पुलांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचंच पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये सध्या 14 पूल धोकादायक अवस्थेत आहेत, मात्र अजूनही या पुलांची कामं करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी दिलेली आहे। या दुर्घटनेमध्ये घाटकोपरच्या नित्यानंद नगर भागात राहणारे 32 वर्षीय जाहिद सिराज खान यांचा मृत्यू झाला। जाहिद घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ बेल्ट विकण्याचा व्यवसाय करायचे। सामान आणण्यासाठी ते आपल्या वडिलांसोबत क्रॉफर्ड मार्केटला गेले होते आणि याच वेळेला ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत त्यांचे वडील सिराज खान हे गंभीर जखमी झालेले आहेत। मुंबईतल्या पूल दुर्घटनेमध्ये मोहम्मद अतार खान हे जखमी झाले। त्यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर मुंबईकरांकडून संताप व्यक्त होतो आहे। दुर्घटनेनंतर प्रशासन आता तरी जागं होईल का, असा सवाल पुन्हा एकदा विचारला जातोय। प्रत्येकानं आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली तर अशा घटना होणार नाहीत, असं मत नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे। सीएसएमटी स्टेशन बाहेर झालेल्या पूल दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 6 वर गेली। मृतांमध्ये जीटी हॉस्पिटलमधल्या 3 नर्सेसचा समावेश आहे। या तिघीही डोंबिवली पश्चिमच्या रहिवासी आहेत। तिघीही गोकुळदास तेजपाल रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या। अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी यांची नावं आहेत। अपूर्वा, रंजना आणि भक्ती या तिघी जिवलग मैत्रिणी होत्या। काल रात्री नाईट शिफ्टसाठी जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला। एकीकडे भाजपावर मुलं आणि नातवंड पळवून नेणारी टोळी अशी टीका होत असताना भाजपनं मात्र जोरदार इन्कमिंग सुरू ठेवलंय। सुजय विखे पाटील यांना पक्षात घेऊन धक्का दिलेल्या भाजपनं उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरमधील बडे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे। त्यापैकी उत्तर महाराष्ट्रातील नेता आणि सोलापूरमधील नेता येत्या 2 दिवसात भाजप वापसी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर झाली। या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणेच मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याशिवाय नाशिकमधून समीर भुजबळ, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, बीडमधून बजरंग सोनवणे तर दिंडोरीमधून धनराज महाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पण बहुचर्चित माढा आणि नगर या 2 जागांचा सस्पेन्स अद्याप कायमच आहे। अन्य 4 ते 5 जागांबाबत मित्रपक्ष काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आणि या दुसऱ्या यादीमध्ये पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली आहे। त्यांनी याबद्दल पक्ष नेतृत्वानं दाखवलेला विश्वास नक्की सार्थ करेल आणि मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा विश्वास यावेळेला पार्थ पवार यांनी व्यक्त केला आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन वंचित आघाडी महाआघाडीमध्ये सामील होणार नाही हे आता स्पष्ट झालंय। आज प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीच्या 37 उमेदवारांची घोषणा केलेली आहे। मात्र या यादीमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचा समावेश नाहीये। प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या दोन्ही ठिकाणाचे उमेदवार जाहीर न करण्यात आल्यानं सस्पेन्स आणखीन वाढलाय। तर औरंगाबादमधून प्रकाश आंबेडकर यांनी माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचं नाव जाहीर केलं होतं, पण या यादीमध्ये त्यांचंही नाव नाहीये। औरंगाबादची जागा एमआयएमला न मिळाल्यानं नाराजी होती, त्यामुळे औरंगाबादचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही अशी चर्चा आहे। विदर्भात युतीच्या उमेदवारांसाठी पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले। या मेळाव्यामध्ये सेना भाजपाकडून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवण्यात आला
सेना भाजपा युती फक्त आजची नाही तर भविष्यात देखील कायम राहील, कधीही ही युती तुटणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळेला व्यक्त केला आहे. अमरावतीत झालेल्या युतीच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. युतीविरोधात उभे राहणारे कॅप्टन अवघ्या 15 दिवसात माघार घेतात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पवारांचं नाव न घेता केलेली आहे. तर मी नर्सरीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, आपण मात्र कुठेही दिसत नाहीत असा टोला अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी लगावलेला आहे. अमरावतीमधल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. गेल्या 4.5 वर्षात आपण ज्या तलवारी एकमेकांच्या विरोधात म्यानातनं बाहेर काढल्या होत्या, आता या तलवारी मनातूनही बाहेर काढून टाकाव्यात असं त्यांनी म्हटलंय. तर मोदी आपल्याला भावासारखे असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलं. अमरावतीमधले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बंड यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. बंड यांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन भेट दिली. नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादानं मी 4 लाख मतांनी विजयी होईन असा विश्वास काँग्रेसचे नागपूरमधले लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधींनी माझ्यावर विश्वास दाखवलाय, या निवडणुकीत काँग्रेस एकदिलानं काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं कोल्हापुरात भाजपा नेत्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. कोल्हापुरात शिवसेनेचा उमेदवार असल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी युती धर्म पाळून शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करावी असं मार्गदर्शन चंद्रकांत पाटील यांनी नेत्यांना केलं. या बैठकीमध्ये भाजपाचे आमदार अमल महाडिक हेही हजर होते. अमल महाडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत, त्यामुळे ते आता युती धर्म की बंधुनिष्ठा यामध्ये अडकलेले आहेत. युती आणि आघाडी दोन्हीचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरातनं होणार हे आता निश्चित झालंय. याच पार्श्वभूमीवर आघाडी आणि युतीमध्ये दिग्गज नेत्यांना आणण्यामध्ये आता स्पर्धा लागलेली आहे. युतीच्या सभेला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री येणार आहेत, तर आघाडीच्या सभेसाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी यांना आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये 17 मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. भाजपा आणि शिवसेना स्थानिक नेत्यांनी मेळावा तयारीची आढावा बैठक घेतलेली आहे. या बैठकीला शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह सेना भाजपाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व 8 जागांवर युतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय या सर्वांनी यावेळेला केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातनं युवा स्वाभिमान पक्षातनं निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमधील एक जागा अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात आलेली आहे. विधानसभेसाठी अधिक जागा देण्याच्या आश्वासनामुळे लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेससोबत 2 जागांवर आघाडी केल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिलेली आहे. सांगली किंवा वर्धापैकी आणखी एक जागा देणार असल्याचं काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सांगितलंय, अशी माहितीही राजू शेट्टी यांनी दिलेली आहे. दरम्यान भाजपा विरोधात सर्व घटक पक्षांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोकशाही चळवळ टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सोबत यावं असं आवाहनही राजू शेट्टींनी यावेळेला केलेलं आहे. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत सुरू असणाऱ्या प्रयत्नांमुळे सांगलीचे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. पक्षाच्या निर्णयाच्या निषेधार्थ
काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला कुलूप घातलं। सांगलीची जागा अन्य पक्षाला दिल्यानं सांगलीचे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले। सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर ही जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवडे आणि आमदार विश्वजित कदम यांनी खासदार राजू शेट्टींची भेट घेतली। सांगलीच्या जागेऐवजी दुसरा पर्याय निवडण्याची विनंती शेट्टी यांनी केल्याची आवडे यांनी माहिती दिली आहे। नाशिक पोलीस आयुक्तपदाचा विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी नांगरे पाटील यांनी निर्भया टीमची स्थापना केली आहे। या टीमकडून शहरात जवळपास 300हून अधिक ठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे। अनेक ठिकाणी मुलींची छेड टवाळखोर मुलं काढत असतात, तसंच महिलांची देखील सुरक्षा अनेक वेळेला ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळेच या निर्भया टीमची स्थापना केल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील घसरलेला तापमानाचा पारा आता हळूहळू पुन्हा वाढताना दिसतोय। सोलापूर शहर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये असह्य वाढ होऊन गुरुवारी 38.1 अंशांच्या घरात तापमान पोहोचलेलं होतं। या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झालेत। सकाळी 9 पासूनच उकाडा जाणवत असून यामध्ये आबालवृद्धांना त्रास होत असल्याचं सांगितलं जात आहे। सांगलीच्या स्टँड रोडवर आयशर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय। मंगेश बामणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या अपघाताची सांगली शहर पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे। मंगेश बामणे रिक्षा चालक असून ते स्टँड रोडवरील दीनानाथ चौकातनं शिवाजी पुतळा परिसराकडे निघाले होते। यावेळेला टेम्पोच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या परमोरी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। गायत्री गांगुर्डे असं या मुलीचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। शेतात काम करत असताना बाजूलाच असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या चिमुकलीवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला। वर्ध्यातल्या समुद्रपूर शेडगाव मार्गावरच्या वाघाडी पुलाजवळ बिबट्याचा मृतदेह आढळलेला आहे। नर मादीचा बिबट्या असून 3 वर्षांचा आहे। सदर घटनेची माहिती पोलिसांनी वनविभागाला दिलेली आहे। वनविभागाने बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे। अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। पुण्याच्या कोंढवा परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीचं कारण समजलेलं नाही, पण आगीमध्ये एक रिक्षा आणि स्कूल व्हॅन जळून खाक झाले। महाफास्टमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय, पाहत रहा जय महाराष्ट्र। ब्रेकनंतर महाफास्टमध्ये इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। भारतीय समुद्री तटामध्ये उत्तरेकडे चीनचं वाढतं अस्तित्व हे भारतासाठी आव्हान आहे, परंतु या क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आलेल्या चीनच्या नौका आणि पाणबुड्यांवर भारताचं बारकाईनं लक्ष आहे, असं नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी स्पष्ट केलंय। जहाज बांधणी क्षेत्रात चीननं जेवढी गुंतवणूक केली आहे तेवढी गुंतवणूक कोणत्याही देशानं केलेली नाही। भारतीय महासागरामध्ये चीनच्या नौदलाचं वाढतं अस्तित्व ही भारतासाठी चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पंजाबच्या गुरदासपूरमधून सीमेपलीकडे असलेल्या करतारपूर साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गिका खुली करण्याबाबत पाकिस्तानच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली। सुरुवातीला किमान 5000 भारतीय यात्रेकरूंना दररोज शीख प्रार्थनास्थळाला भेट देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आपल्या बाजूने करण्यात आल्याचं गृह विभागाचे सहसचिव SCL दास यांनी सांगितलेलं आहे।
फ्रान्सने जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची संपत्ती गोठवली आहे। मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं यासाठी फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत प्रस्तावही आणला होता, मात्र चीनच्या विरोधामुळे तो मंजूर होऊ शकला नाही। युरोपियन युनियनच्या दहशतवाद्यांच्या काळ्या यादीमध्ये मसूद अझहरचा समावेश करण्यात यावा यासाठी प्रयत्न केले जातील असं फ्रान्सच्या गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानं संयुक्त निवेदन काढून स्पष्ट केलंय। 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची शक्यता आहे, कारण सरकार घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती 18% वाढवू शकते। नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत। नव्या घरगुती गॅस धोरणाच्या अंतर्गत दर 6 महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवल्या जातात। सरकारच्या या निर्णयामुळे वाहनांमध्ये इंधनाच्या स्वरूपात वापरण्यात येणारा सीएनजी आणि घरगुती जेवण बनवण्यासाठी वापरात येणाऱ्या पीएनजी गॅसच्या किमती वाढणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे। न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी 2 मशिदींमध्ये अंधाधुंद असा गोळीबार केला। यामध्ये 49 जण ठार झालेत तर कित्येक जण जखमी झालेत। पोलिसांना काही वाहनांमध्ये आयईडी स्फोटकं बसवलेली आढळलेली आहेत। यावरून हल्लेखोरांचे इरादे किती घातक होते ते लक्षात येतं असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। हा हल्ला स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता झाला। या हल्लेखोरांनी स्वयंचलित रायफल्समधून गोळीबार केला। या घटनेनंतर न्यूझीलंडमध्ये खळबळ माजली आहे। न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमधल्या हल्ल्यातनं बांगलादेशी क्रिकेटपटू थोडक्यात बचावले। हे खेळाडू प्रार्थनेसाठी जात असतानाच हा गोळीबार झाला, मात्र यामध्ये कोणताही खेळाडू अडकला नाही आणि सर्व खेळाडू सुरक्षित आहेत। दरम्यान बांगलादेश क्रिकेट टीमनं उर्वरित दौरा रद्द केलेला असून टीम लवकरच मायदेशी परतणार आहे। 10 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत बांगलादेशची टीम न्यूझीलंड दौऱ्यावर होती। या दौऱ्यातील वनडे सिरीज पूर्ण झाली होती, तर 3 टेस्ट मॅचच्या सिरीजमधल्या 2 मॅच पूर्ण झाल्या होत्या। उर्वरित एक टेस्ट मॅच 16 ते 20 मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च इथं होणार होती, मात्र आता या घटनेनंतर हा दौराच रद्द करण्यात आला असून बांगलादेशची टीम लवकरच मायदेशी रवाना होणार आहे। आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा झालेला टीम इंडियाचा बॉलर श्रीसंतला आज सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। बीसीसीआयकडनं श्रीसंतवर लावण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली असून श्रीसंतला यापुढे क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली आहे। मुंबईतल्या पूल दुर्घटनेवर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, रितेश देशमुख, अशोक पंडित या कलाकार मंडळींनी ट्विटरवर त्यांचं मत मांडलंय। आतापर्यंत मुंबईवर जी काही संकट ओढावली आहेत त्या प्रत्येक संकटानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी या घटनेतल्या पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे। यासोबतच सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावनाही व्यक्त केलेल्या आहेत। अवघ्या 19व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पटाखा कुडी अभिनेत्री आलिया भट्ट हिचा वाढदिवस आहे। गेल्या 6 वर्षात तिनं दमदार अभिनयाच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटानंतर तिच्या यशाचा आलेख वर चढत गेलेला आहे। आलियाचा प्रचंड अभिमान वाटणारे तिचे वडील महेश भट्ट यांनी तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय। काही आठवणी या काळानुसार बदलत नाहीत किंवा संपत नाहीत असं त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे। या व्हिडिओतून वडील आणि मुलगी यांच्यात असलेलं सुरेख नातंही पाहायला मिळत आहे। आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलियाचा कलंक चित्रपटातला खास लुक शेअर करण्यात आलाय। आलिया लवकरच कलंक या चित्रपटातनं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटात आलिया रूप नावाचं पात्र साकारणार आहे। आणि या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये आज आपण इथंच थांबूया। नमस्कार।